वडापाव ही अशी रेसिपी आहे की जी सगळ्यांना खूप जास्त आवडत असते. पण तुम्ही आतापर्यंत खूप प्रकारचे वडापाव खाल्ले असतील, पण कधी उलटा वडापावची रेसिपी ट्राय केली आणि कधी टेस्ट पण केली आहे का? मी तर भरपूर खाल्ले आणि मला खूप जास्त आवडते. पण दरवेळेस बाहेरून मागवण्यापेक्षा घरीच बनवला मी. तीच रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर वडापाव बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर बटाटे मॅश करून घेतले. त्याच्यानंतर ना आधी बेसनचं पीठ मस्तपैकी भिजून घेऊया, आपण बॅटर तयार करूयात. बेसन घेतलं, त्यात हळद, चटणी, मीठ टाकून ना पाणी टाकून बॅटर तयार करायचं. जास्त पतलं पण नाही, जास्त घट्ट पण नाही, असं बॅटर तयार करायचं. त्यासाठी ब्रेड घ्यायचं आणि त्याला ना एखाद्या वाटीने या नाहीतर ग्लासच्या साहाय्याने गोल कट करून घ्यायचं, जसं मी करते. ते कट करून झालं. त्याच्यानंतर कढईमध्ये तेल टाका, जिरा मोहरी टाकायची, छान तडतडू द्या. त्याच्यानंतर हिरवी मिरची, अद्रक लसूणचं पेस्ट टाकलं आहे, ते छान फ्राय झालं. त्यात बटाटे टाका जे मॅश केलेत आपण. त्यानंतर त्यात हळद टाकायची, मिक्स करा. हिंग टाकायची, मीठ टाकायची, निंबूचा रस टाकायचा, वरतून कोथिंबीर टाकून द्यायची. कढीपत्ता पण टाकायचा, मला आठवण पडून गेली, ते कढीपत्ता टाकायची. त्याच्यानंतर तेल गरम झालं आहे ना, त्या बॅटरना एकदम बारीक बारीक तुकडे टाकायचे हाताने, ते तळून घ्यायचे. त्याच्यानंतर लसूण पण तळून घेतले मी. आणि हे दोघंही ना मिक्सर जारमध्ये टाकायचं. त्यात चटणी, मीठ असं टाकून दळून घ्यायचं. हा मसाला तयार आहे, हा साईडला ठेवा. त्याच्यानंतर पावचे तुकडे जे तयार केले त्याच्यावरती चटणी लावा, हिरवी चटणी. याचीवाली रेसिपी आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. त्यानंतर जो मसाला बनवतो ठेवा. त्याच्यानंतर दुसऱ्या स्लाईसवर पण चटणी लावायची आणि ते चिपकवून द्यायचे. लगेच वरती आपलं बटाट्याचं जे आपण छान बनवली चटणी ती लावायची, खालून पण आणि वरतून पण. त्याच्यानंतर पिठात टाका, बेसन पिठात, आणि त्याला मस्तपैकी भरून द्या सगळ्या साईडने. त्याच्यानंतर गरम तेलात छान असं फ्राय करा. बारीक गॅसवर छान 5 मिनटापर्यंत फ्राय करायचं, जेणेकरून त्या आतपर्यंत शिजतं. लगे परतवायचं, लगेच नाही काढायचं, कारण ना पिठाळ लागतं ते. छान शिजून झालं ना आतपर्यंत, त्यानंतर काढून घ्यायचं. गरमागरम सर्व करा. मस्तपैकी कट करूनच खायचं. वरतून मस्त आणखीन मसाला टाका, मिरची तळून घ्या. एक नंबर लागते ही रेसिपी. बनवायला पण इझी, जास्त काही तकतक नाही, तुकतक नाही. बाहेर मागवण्यापेक्षा, घाणेरडं मागवण्यापेक्षा घरी हेल्दी बनवा, हेल्दी खा, घरवाराला खाऊ घाला, खुश राहा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायशिवाय अजिबात जाऊ नका.